सांगितलं होतं की प्रत्येकाच्या खात्यावर आम्ही 15 लाख पाठवू. वास्तविक आता कुणाच्याच खात्यावर 15,000 आलेलं नाही. घरामध्ये पाण्याचा नळ असेल, अजून गावातच नळ आलेला नाही. सरकारचं आम्हाला धान्य फुकट नको मोदी साहेब. आमच्या हाताला काम द्या, आम्ही कष्ट करू आणि आमचं पोट भरू. बेरोजगारी वाढलेली, गुन्हेगारी वाढलेली आहे. सर्वसामान्य माणसाच्या हाताला काम मिळत नाही. आणि जर त्यांना खात्री आहे आमचं सरकार येईल, तर एवढी त्यांना खात्री होती तर इतर पक्षाची फोडायची काय गरज आहे? जे कोणी भ्रष्टाचार त्यांच्याकडे त्यांना सरकार करतं. ज्याला वाटतं लोकशाहीचं राज्य टिकावा, संविधान वाचावा, तर त्यांनी अमोल कोल्हेंना मतदान करावं. बारामती लोकसभा मतदारसंघानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. बारामती लोकसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. अनेक आरोप प्रत्यारोप विरोधक सत्ताधारी एक दुसऱ्यांवर करीत असताना दिसून येत आहेत. दिनांक 13 मे रोजी शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात ही निवडणूक होत आहे. डॉक्टर अमोल कोल्हे हे शरद पवार गटाकडून तर आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मुख्य लढत या दोन उमेदवारातच होत असून दोन्ही उमेदवारांकडून आणि त्यांच्या समर्थकांकडून मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला जात आहे. या निमित्तानं आम्ही काही मतदारांच्या प्रतिक्रिया घेतल्या. त्यात एक महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया खास आपल्यासाठी. हे जे 2024चे इलेक्शन आहे ते महत्वाचं इलेक्शन आहे. अमोल कोल्हे साहेबांना का मतदान द्यायचं? माझं तर काही शिक्षण नाही, मी कुठल्या पक्षाचा माणूस नाहीये. पण मी जेव्हा टीव्हीला एकदा ऐकलं होतं अमोल कोल्हे साहेबांची मुलाखत, की जे त्यांनी दिल्ली सरकारच्या समोर जो प्रश्न मांडला होता राम भूमीच्या बद्दल त्यांना प्रश्न विचारला, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी महाराष्ट्र राज्यातून आलेलो आहे. महाराष्ट्र हा आमचा शिवाजी राजांचा आहे. आम्ही महात्मा ज्योतिराव फुलेंचे विचार मांडणारे आहोत, सावित्रीबाईंचे विचार मांडणारे आहोत, बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारे आम्ही आहोत. अगदी ठोक त्यांनी त्या ठिकाणी त्यांचे विचार प्रगट केले. म्हणून मला अमोल कोल्हे साहेब आवडले. आता हिता असणारे दोन्ही जरी उमेदवार ते दादा आढळराव आहेतच, पण अमोल कोल्हे का आवडले? तर मुळात आमचा जो दोष आहे ती दिल्ली सरकारवरती आहे, मोदींवरती आहे, शहांवरती आहे. जर तुम्ही इकडे मतदान केलं तर त्यांचे हात बळकट होणार आहे. मोदींनी जे घोषित केलं होतं पहिल्यांदा आल्यावरती आमचा विश्वास होता सर्वसामान्य माणसांचा की भ्रष्टाचार मुक्त भारत करू, पण उलट भ्रष्टाचार वाढला आणि भ्रष्टाचाराचे ते सत्कार करतात असं ते मोदी सरकार आहे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की प्रत्येकाच्या खात्यावर आम्ही 15 लाख पाठवू. वास्तविक आता कुणाच्याच खात्यावर 15,000 आलेलं नाही. आणि आला असेल तर त्यांनी वर हात करा की आमच्या खात्यावर 15,000 आले. म्हणजे मोदी सरकारने आम्हाला त्या वेळेलाही फसवलं. त्यांच्या दुसऱ्या घोषणा अशा होत्या की 2024 सालापर्यंत प्रत्येकाच्या घरामध्ये पाण्याचा नळ असेल, अजून गावातच नळ आलेला नाही. आणि ज्या गावात पाण्याच्या टाक्या आल्या त्या टाक्यांमध्ये पाणी नाही, नळाला पाणी नाही. आज वस्तुस्थिती आहे. म्हणजे मोदी सरकारने फक्त आश्वासनं दिली आणि अजून ते म्हणतात की आम्ही लोकांना गोरगरिबांना धान्य फुकट देतो. माझं वैयक्तिक मत आहे, सरकारचं आम्हाला धान्य फुकट नको मोदी साहेब. आमच्या तुझ्या हाताला काम द्या, आम्ही कष्ट करू आणि आमचं पोट भरू. पण तुमचं फुकट आम्हाला आणणं नाही. उलट देशाचं नुकसान तुम्ही केलेलं आहे. बेरोजगारी वाढलेली आहे, गुन्हेगारी वाढलेली आहे. सर्वसामान्य माणसाच्या हाताला काम मिळत नाही. जे शिकली सवरलेली मुलं आहेत त्यांना नोकऱ्या लागत नाही. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या आत्महत्या व्हायला लागलेल्या आहेत. मग मोदी सरकार चांगलं कशाने? कशामुळे चांगलं आहे? अहो, आणि आपल्या हिंदू धर्माचं आहे, त्यांनी लोकांना भावनिक बनवलं. रामाची मूर्ती प्राण प्रतिष्ठा केली. कुठल्या हिंदूचा त्याला विरोध नाही, कुठल्या इस्लाम धर्माचा विरोध नाही. वास्तुशास्त्राप्रमाणे जर तुम्ही म्हणता वास्तुशास्त्र खरं आहे तर आपल्याला सर्वसामान्य माणसाला माहिती आहे की घर परिपूर्ण झाल्याच्या नंतर आपण घराची वास्तुशांती घालतो. त्या घराचं बांधकाम चालू असताना वास्तुशांती घालतो का? फरशी बसवताना घालतो का? आणि ज्या रामाच्या मंदिरामध्ये रामाची मूर्ती बसवली ती मंदिराचं कामच अजून अपूर्ण नाही. मग मोदी सरकारला एवढी गाय कशाची होती?
काय एवढे काय त्यांनी केले, तर त्या लोकांना भावनिक त्यांनी बनवलं. त्यांना आता ह्या 2024च्या इलेक्शन मध्ये कुठलाही मुद्दा नव्हता म्हणून त्यांनी रामाचं नाव घेऊन पुढे केलं. आणि जर त्यांना खात्री आहे आमचं सरकार येईल, तर एवढी त्यांना खात्री होते तर इतर पक्षाची फोडायची काय गरज आहे. जे कोणी भ्रष्टाचार आहे त्यांच्याकडे गेले की त्यांना सत्कार करतात, आणि लहान लहान छोटे पक्ष आहेत त्यांना त्यांनी त्यांच्या बदल्यात घेतलं. आणि लोकशाहीचे राज्य संपवायचं काम ते मोदी सरकार करतोय. म्हणून तुम्ही आम्ही मतदारांनी जागृत राहिलं पाहिजे. ज्याला वाटतं लोकशाहीचे राज्य टिकावा, संविधान वाचावा, तर त्यांनी अमोल कोल्हेंना मतदान करावं. भाजप आहे. हे स्वतःचा आत्मविश्वास आहे. जर मला सांगा आपल्या सर्वांना काम मिळले तर आपण काम करून खाऊ ना, बरोबर, कष्ट करून खाऊ, बरोबर. त्यांनी आम्हाला दाखवले की धान्य आम्ही फुकट देतोय. अहो, जे धान्य आम्हाला कुपनावर भेटतं ते इतकं चांगलं की त्याला जनावर सुद्धा खात नाही, ते आमच्या मुखात घालतो सरकार. तरी मोदी सरकार जिंदाबाद. कशाचं सरकार? त्याने उलट देशाचं नुकसान केलं. लोक म्हणतात चहा ऐकणारा, मला तर वाटतं आता ती देश ऐकतील परत निवडून आले. शेतकऱ्यांना तर मिळायलाच पाहिजे ना. अहो, शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही, कुणालाच न्याय मिळालेला नाही. शेतकऱ्याला न्याय मिळालेला नाही. नोकऱ्या लोकांच्या गेले, खाजगीकरण झालं. बाहेर देशात गेलो, बाहेर देशाचं मुलगा बघलेलं घेतलेलं तरी आम्हाला पाहायला भेटतं. इथं काय आहे? देशाचं नुकसानच आहे ना. जर खऱ्या अर्थाने चांगलं सरकार पाहिजे असेल तर अमोल कोल्हेंना मतदान करायचं.